नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुमच्यासाठी अशी जमीन आणली आहे की जे पंढरपूर शहरामधून हायवेला 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती जवळजवळ 1000 फुटाच्या आसपास असलेली शेत जमीन म्हणजे प्लॉटिंग एरियात प्रॉपर्टी म्हणजे प्लॉटिंग एरियातली प्रॉपर्टी आणलेली आहे। आणि मी उभारलो इकडे कोल्हापूरला जाणारा हायवे आहे। त्याच पद्धतीने हा थेट पंढरपूरमध्ये जातो। पंढरपूर इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे। ती जी जमीन दाखवायची आहे अशी जमीन परत मिळणार नाही। ते जमीन म्हणजे हे संपूर्ण जमीन आहे, बघून घ्या। 14 एकर आहे, अशा पद्धतीने आहे। आता ही तुम्हाला मी दाखवतो, तर या माझ्या मागे। तर मित्रांनो, ही पंढरपूर कोल्हापूर हायवे आहे, हे बघून घ्या। पंढरपूर कोल्हापूर हायवे आहे। पंढरपूर हे बघा, इथून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर आहे, पण बाजूला सगळे वसाहत वगैरे आहे। अशा पद्धतीने ही 14 एकर आहे। फ्रंटेज ह्या हायवेला खूप मोठा आहे, हे बघा। हे अशा पद्धतीने ही सिटी आहे, हे बघून घ्या। आणि इकडं म्हणजे कोल्हापूरला जातो, हा ह्या साईडला कोल्हापूरला जातो, त्या साईडला पंढरपूरमध्ये जातो। ही अशा पद्धतीची जमीन आहे, हे बघा। आणि त्याच पद्धतीने हे जे दिसतं कोल्ड स्टोरेज आहे बाजूला, जमीन जी आहे, तर ही संपूर्ण जमीन असून ही संपूर्ण जमीन द्यायची आहे। 14 एकर आहे, खूप मोठे आहे। हे कंपाऊंड दिसतंय तुम्हाला, हे तारेचं कुंपण दिसतंय, हे बाबळीचं झाड तारेचं कुंपण दिसतंय, हे बघा। हे बाबळीचं कुंपण आपलं तारेचं कुंपण दिसतंय आपल्याला। तशी हे अशा पद्धतीचे आहे। आता तुम्हाला आत नेऊन दाखवतो, चला। तर मित्रांनो, आपण आता प्लॉटमध्ये उभारलो आहे, 14 एकरच्या प्लॉटमध्ये उभारलो आहोत। हे बघा, हा संपूर्ण पट्टा बघून घ्या। असं पूर्ण हे तारेच्या कंपाऊंडापासून हे असं हे तारेचं कंपाऊंड, आणि असाच समोरच रस्त्याला आहे। हे संपूर्ण 14 एकर। आणि फ्रंट म्हणजे जवळजवळ फ्रंट म्हणजे माझ्यामध्ये 1000 फुटाच्या आसपास फ्रंट आहे, हे बघून घ्या। असं फ्रंट आहे 1000 फुटाच्या। हे बघा, हे हायवे गाड्या चाललेले दिसतात हायवेला लागून। हे बघा, एक पाय हायवेला तर एक पाय शेतात आहे, प्लॉटिंग एरियातला पीस आहे, हे बघा। आणि पलीकडे वसाहत बसलेले, ह्यात प्लॉटला लागूनच वसाहत आहेत बघा। बिल्डिंगा दिसतात तुम्हाला, हे घरं दिसतात। अशा पद्धतीने हे आहे। हे दिसणारं संपूर्ण 14 एकर जे आहे हे देणं आहे, हे बघा। आता तुम्हाला हे दाखवलेलं आहे, पूर्ण गोल फिरून दाखवलेलं आहे संपूर्ण। आणि बाजूला पण अशी वसाहत बसलेली आहे बघा। पंढरपूरच्या अगदी समीप, अगदी जवळ एक 1.5 किलोमीटर, शहरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जोपर्यंत ही शेती दिसते, ही संपूर्ण 14 एकर शेती देणे आहे, हे बघा। हे 14 एकर शेती देणे आहे। हा रोड हायवे दिसतोय तुम्हाला, हे बघा। हा हायवे, हे बघा, हायवेला लागूनच ही शेती आहे, हे बघा। हायवेला लागून शेती आहे। हाच पूर्ण पीस 14 एकरचा देणे आहे। ह्याची प्राइस कोट वगैरे तुम्हाला सांगतो, चला। तर मित्रांनो, आता अजून एक वेळेस तुम्हाला सांगतो, सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यात पंढरपूर कोल्हापूर हायवेला लागून पंढरपूरच्या अगदी 1-2 किलोमीटर म्हणजे पूर्ण इथं प्लॉटिंग एरिया आणि उपनगर बसलेले आहेत। त्यामध्ये आता सध्याला ह्या भागामध्ये ह्या ठिकाणी असा एकच गट म्हणजे एकच 14 एकरचा पीस राहिलेला आहे, तो पण टेबल पीस आहे। फ्रंटेज त्याचा जवळजवळ 1000 फुटाच्या आसपास येतो। फ्रंटेज म्हणजे 1000 फुटाच्या आसपास येतो। ही शेती विकायची आहे। आणि ह्याची प्राइस कोट मालकाने सांगितलेलं आहे की प्राइस कोट तुम्ही सांगू नका, फोडू नका। प्राइस कोट ज्यांना गरज आहे, ही 14 एकर प्लॉटिंग एरियातली आहे। आसपास सगळे बंगले, वस्ती, वसाहत आहे। ह्याच्या व्यतिरिक्त एवढं मोठं क्षेत्र 14 एकरचं कुठंच नाही। आणि ह्याची प्राइस कोट ज्यांना घ्यायची असेल, ज्यांना खरंच घ्यायची आहे बाबा, स्कीमसाठी, प्लॉट पाडण्यासाठी, किंवा काय तुम्हाला स्कीम म्हणजे अपार्टमेंट, रो हाऊस किंवा काही मार्केट बांधायचं असेल, ह्याच्यासाठी ही उपयुक्त जागा आहे। किंवा येणेकरून प्लॉट पाडून सुद्धा तुम्ही विकू शकता।
14 कोटीची प्राईस कोट हे मालकांनी डिक्लेअर न करण्याचे आम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे. ज्यांना घ्यायची गरज आहे फक्त त्यांनीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि त्याच पद्धतीने ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा ज्यांना प्रॉपर्टी द्यायची असेल, शेती हे मी 7-8 जिल्ह्यामध्ये पाहतोय. शेती कुणाला द्यायची असेल 7-8 जिल्ह्यामध्ये तर तुम्ही माझी कॉन्टॅक्ट करा. शेती घेणारे आणि शेती देणारे ग्राहक दोन्ही माझ्याकडे आहे, सेवा दिली जाईल. त्याच प्रकारे प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट, फ्लॅट, बंगला काही पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याचेसुद्धा ग्राहक माझ्याकडे घेणारे पण आहेत, देणारे पण आहे. ज्यांना विकायचं आहे किंवा विकत घ्यायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.